नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या YouTube चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आधीचे हे जे 20 क्वेश्चन्स आपले झालेले होते त्याच्यानंतर हे 10 क्वेश्चन आपले रिमेनिंग आहेत। तर हे 10 क्वेश्चन तुम्हाला मी अबॅकस टूलवर पूर्णपणे शिकवणार आहे। पूर्णपणे प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करून प्रत्येक क्वेश्चन मध्ये कोणता फॉर्म्युला कुठे यूज करतो हे पूर्णपणे आज शिकायला मिळणार आहे तुम्हाला। तरी तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली दिलेला बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर मग पाहूया हे क्वेश्चन्स अबॅकस टूलवर कशा पद्धतीने सॉल्व केले जातात। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 32 + 5 - 7 - 3। देन इथे मी घेतले हे 30 आणि हे 2। ओके, टूल सगळ्यात आधी क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे। टूल क्लिअर करून मगच सुरुवात करायची। तर 32 नेक्स्ट इज +5, तर हे घेतले +5 नेक्स्ट इज -7। आता बघा इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये कारण ऑलरेडी आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहे युनिट बीट, तर आपण डायरेक्टली -7 करणार। नेक्स्ट इज -3, -3 चा फॉर्म्युला आहे -10 + 7 मीन्स आपला आन्सर येतो 27। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 - 2 + 6 + 7। देन फर्स्ट हे मी घेतले 20 आणि हे घेते 29। ओके, नेक्स्ट इज -2, तर हे मी डायरेक्टली करणार -2। नेक्स्ट इज +6, तर +6 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 5 + 1 हे झाले +6। ओके, नेक्स्ट इज +7, +7 चा फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण इथे फक्त 6 आहेत आपल्याला 7 पाहिजेत, तर +10 - 3 हा फॉर्म्युला यूज केला जाईल मीन्स आपला आन्सर येतो 40। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 45 - 8 + 7 - 3। देन फर्स्ट हे घेतले 40 आणि हे 5 45। ओके, नेक्स्ट इज -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2। नेक्स्ट इज +7 चा इथं पुन्हा फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 5 + 2 कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे हा। नेक्स्ट इज -3 आपण इथं डायरेक्टली करू शकतो कारण इथं बीट्स अवेलेबल आहे, तर -3 डायरेक्टली करणार मीन्स आपला आन्सर येतं 41। ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज 52 + 6 + 6 + 6। देन फर्स्ट हे 50 आणि हे 2 52। आता बघा पहिल्यांदा 6 ऍड करताना इथं अवेलेबल आहेत बीट्स, तर डायरेक्टली +6 करून घ्यायचे। पुन्हा 6 ऍड करायचे, तर पुन्हा 6 ऍड करताना इथं +10 - 5 + 1 हा झाला +6। पुन्हा आता पुन्हा एकदा +6 करायचे, तर आता पुन्हा एकदा +6 करताना बिग फ्रेंड यूज होईल। आता आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केला, त्याच्या आधी आपण सिंपली +6 ऍड केले, आता आपल्याला बिग फ्रेंडचा यूज करायचा। आता बिग फ्रेंडसाठी +10 - 4 आपण डायरेक्टली असंही यूज कॅल्क्युलेशन करू शकतो मीन्स आपला आन्सर येतं इथं 70। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 38 + 7 - 9 - 3। तर फर्स्ट हे घेतले मी 30 आणि हे घेते 8 38। ओके, +7 आता +7 साठी फॉर्म्युला आहे +10 - 3। नेक्स्ट इज -9 साठी -10 + 1। नेक्स्ट इज -3 साठी फॉर्म्युला आहे -5 + 2 मीन्स आपला आन्सर येतं 33। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 27 + 6 + 8 - 5। तर हे मी घेणार फर्स्ट 20 आणि हे 7 27। नेक्स्ट इज +6 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 5 + 1। नेक्स्ट इज +8 आहे, तर +8 साठी +10 - 2। ओके, नेक्स्ट इज -5 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला -10 + 5 मीन्स आपला आन्सर येतं 36। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 62 + 5 + 7 + 6। देन फर्स्ट हे मी घेतले 60 आणि हे 2 62। ओके, नेक्स्ट इज +5, तर इथे मी डायरेक्टली +5 करणार। नेक्स्ट इज +7 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार +10 - 5 + 2। नेक्स्ट इज +6 साठी बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज करणार +10 - 4 मीन्स आपला आन्सर येतो 80। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 79 + 3 + 6 + 5। देन फर्स्ट हे घेतले 70 आणि हे घेतले 9 79। ओके, नेक्स्ट इज -3 साठी आपण फॉर्म्युला यूज करणार नाही कारण बीट्स अवेलेबल आहेत, डायरेक्टली -3 करायचे। नेक्स्ट इज +6 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 1। नेक्स्ट इज +5, तर डायरेक्टली +5 पुन्हा करू शकतो, तर आपला आन्सर येतं 87।
ओके. नेक्स्ट आहे 81 + 5 + 7 - 9. देन फर्स्ट हे घेतले 80 आणि हे 1 81. ओके. नेक्स्ट इज +5 तर डायरेक्टली +5 करणार. नेक्स्ट इज +7 +7 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. +10 -5 अँड +2. नेक्स्ट इज -9 -9 साठी फॉर्म्युला -10 + 1. तर आपला आन्सर येतं 84. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 25 - 1 + 8 + 6. देन फर्स्ट हे 20 आणि हे 5 25. -1 साठी फॉर्म्युला आहे -5 + 4. हा स्मॉल फ्रॅक्टचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट इज +8 +10 -2 हे झाले +8. नेक्स्ट इज +6. आता +6 साठी बघा इथे फॉर्म्युला यूज करायची गरज नाही कारण ऑलरेडी इथे बिट्स अवेलेबल आहेत. तर +6 डायरेक्टली करायचे. तर आपला आन्सर येतं 38. ओके. अशा पद्धतीने आपले 3 वर्कशीट्समध्ये 30 क्वेश्चन मी वेगवेगळ्या पद्धतीने सगळे सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगवेगळा फॉर्म्युला यूज केलेला आहे. कधी स्मॉल फ्रेंड यूज केले, कधी बिग फ्रेंड यूज केले, कुठे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज केले. तर अशा पद्धतीने याआधी मी सगळे फॉर्म्युले तुम्हाला शिकवलेले आहेत. जर तुम्ही नाही पाहिला असाल आधीचे व्हिडिओ तर नक्की व्हिडिओज पहा. प्रत्येक व्हिडिओला मी नंबर दिलेला आहे क्लास 1 क्लास 2 अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी सुद्धा बसून अबॅकस शिकू शकता. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की शिकू शकता. त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवतही आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. काही डाऊट्स असतील तर कमेंटच्या थ्रू नक्की सांगा. ते तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. ओके. उद्या भेटूया नवीन क्वेश्चन्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.